पुण्यातील खेड तालुक्यात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या वडिलांवर कोयत्याने वार, हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. अमरावतीत पोटच्या मुलीवर पोलीस पित्याचा अत्याचार, 24 वर्षीय तरुणीची राजापेठ पोलिसात तक्रार, पोलीस पित्याविरोधात बलात्कार, विनयभंग, पॉस्को अन्वये गुन्हा दाखल. पुण्यात राजकीय पक्षाच्या महिलेचा विनयभंग, नराधमाकडून व्हॉट्सअॅपवर मेसेज करत महिलेचा विनयभंग, नराधमाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 वर्षे चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त. बीडमध्ये क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रांसह दगडांनी मारहाणीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कराड शहरात गावगुंडांचा धुमाकूळ, शहरासह ग्रामीण भागात तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी, घटना सीसीटीव्हीत कैद. जालन्यात एमपीडीए कायद्यातील फरार आरोपी अटकेत, शिवारात लपलेल्या नामदेव धांडेला गुन्हे शोध पथकाकडून बेड्या. जालन्यातील बाजी उमरद इथे रात्रीच्या वेळेत शेतातील बैलजोडी चोरीला, या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये सोनसाखळी चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपीकडून 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यात दुचाकी चोरणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 14 दुचाकी जप्त तर गुन्हा देखील दाखल. कोल्हापूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 86 गोवंशांची सुटका, कारवाईत 20 लाख रुपये किमतीचे गोवंश ताब्यात, आरोपींवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात पोलीस असल्याचं सांगून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक, आरोपीकडून सुमारे 75,000चा मुद्देमाल जप्त. संतोष लड्डा दरोडा प्रकरणात नांदेडमधील सराफा बाजारात सोनं ठेवल्याची माहिती समोर, छत्रपती संभाजीनगर क्राईम ब्रँच पथकाकडून झाडाझडती सुरू, पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतलं. हिंगोली सेनगाव नगरपंचायतीची प्लास्टिक प्रदूषण विरोधात कारवाई, 380 किलो प्लास्टिक जप्त. कोल्हापुरात दत्तवाड येथील दूधगंगा नदीपात्रात मगरीचा मेंढीवर हल्ला, मेंढपाळ मेंढी धुण्यासाठी गेला असताना मेंढीवर हल्ला, मगरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण. वाशिममध्ये वनोजा येथील संत्रा बागांना स्पेन आणि पोर्तुगालमधील परदेशी पाहुण्यांची भेट, संत्रा शेती व्यवस्थापन पद्धती आणि उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात उत्तरडोह इथे शेतातील विद्युत तारा झुकलेल्या अवस्थेत, तारांमुळे शेतकऱ्यांना शेतीत अनेक समस्या, तक्रार करूनही महावितरणकडून दुर्लक्ष. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र किसान सभा आक्रमक, किसान सभेचा पाटणबोरी नायब तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. परभणीत पीक कापणी प्रयोगामध्ये आयसीआयसीआय लोबार्ड कंपनीने केलेल्या बनवाबनवी अमान्य, पात्र शेतकऱ्यांना पीक विमा द्यावीच लागेल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे कृषी आयुक्तांना आदेश. वाशिमच्या मानोरा तालुक्यात 30,000 हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी, खरीप हंगाम 2025 साठी पीक पेरणीचं कृषी विभागाकडून नियोजन पूर्ण. बुलढाण्यात पीक प्रात्यक्षिकं आणि प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करण्याचं आवाहन, योजनेअंतर्गत तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन आणि तीळ या पिकांसाठी अर्ज करता येणार. जालन्यात 2 एकरावरील मोसंबी बागेवर शेतकऱ्याने फिरवला जेसीबी, उत्पादन खर्च निघत नसल्याने 400 मोसंबीची झाडं शेतकऱ्याकडून जमीनदोस्त. बुलढाणा जिल्ह्यात मक्याच्या पेरणीत वाढ, 30,000 हेक्टरवरील मक्याची पेरणी यंदा 70,000 हेक्टरवर, मका बियाण्याची जास्त नोंद झाल्याची जिल्हा कृषी विभागाची माहिती. छत्रपती संभाजीनगरात शेतकरी योजनेतील पैसे रखडले, पैसे न मिळाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खते खरेदीची समस्या, या समस्येची दखल घेत लाभाच्या योजनेचे पैसे तत्काळ देण्याची मागणी.
बुलढाणा जिल्ह्यातून राज्यव्यापी कर्जमुक्ती अभियानाला सुरुवात. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी. अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन. बीडच्या आष्टी तालुक्यात मेहकर धरणातून सोडलेलं पाणी शेतकऱ्यांच्या शेतासह घरात साचलं. पाणी कमी दाबाने सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्यात पुरंदर विमानतळासाठी आलेल्या हरकतींवर सोमवारपासून सुनावणी. विमानतळाला 7 गावातील नागरिकांचा विरोध. प्रत्येक गावात आठवडाभर सुनावणी चालणार. राज्य सरकारकडून मच्छीमारीवर बंदी. सरकारकडून दिलं जाणारं अनुदान सोसायट्या घेत असल्याचा मच्छीमारांचा आरोप. सरकारने गांभीर्याने दखल घेत अनुदान थेट देण्याची मागणी. राज्यातील 903 योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द. 3 वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी मंजूर. सामाजिक न्याय विभागाकडून निधी मंजूर. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून शासन निर्णय जारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठातील 45 विभागांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर. 5 ते 30 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार. जालन्यात 98 पाण्याचे नमुने दूषित. मे महिन्यात 873 पाण्याच्या नमुन्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी. संबंधित ग्रामपंचायतींना पाणी स्वच्छतेच्या आरोग्य विभागाच्या सूचना. अभिनेता प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 घोषित. पुरस्कार सोहळा 7 जून 2025 रोजी पुण्यात पार पडणार. छत्रपती संभाजीनगरात घाटी रुग्णालयात रुग्णांना 700 रुपयात MRI करून मिळणार. सुमारे 8 वर्षांनंतर योजना पुन्हा सुरू होणार. पुण्यातील मावळ तालुक्यात वडगाव फाटा ते स्टेशन चौक परिसरात 2 दिवस पाणी पुरवठा बंद. विद्युतीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज सकाळी 10 वाजेपासून ते शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहीम. पहिल्याच दिवशी 118 अतिक्रमणांवर कारवाई, तर काल 144 अतिक्रमण जमीनदोस्त. नाशिक जिल्ह्यातील 7 मंदिरात चोरी करणाऱ्या अभियंता गुन्हेगारांची टोळी जेरबंद. टोळीकडून 66 किलो वजनाच्या तांब्या पितळ्याच्या वस्तू आणि 1238 ग्रॅम चांदी जप्त. देशात सक्रिय कोविड रुग्णसंख्या 4302 वर. महाराष्ट्रात सक्रिय कोविड रुग्णसंख्या 19 तर एकूण 510 कोरोनाबाधित. सर्वात जास्त बाधित राज्य असलेला कोरोना रुग्ण केरळमध्ये. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत विशेष कार्यक्रमांचं आयोजन. गिरगाव चौपाटी इथे स्वच्छता अभियान राबवत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे देणार पर्यावरणाचा संदेश. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारा आणि विजांसह पावसाची शक्यता. राज्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. कोल्हापुरात उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी एका व्यक्तीला 500 रुपयांचा दंड. पुन्हा कचरा टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना. यवतमाळमध्ये SBI फाउंडेशनच्या मदतीने जंगोदई टेकडीवर 15,000 वृक्षांची लागवड. विविध फळझाडे, औषधी वनस्पती आणि जंगलातील नैसर्गिक झाडांचं वृक्षारोपण. 11वी प्रवेश अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 12.2 लाख अर्ज दाखल. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इंदापुरात तळजाई टेकडीवर वनविभागाच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते वृक्षारोपण. पंढरपूरच्या सांगोला शहरामध्ये वैकुंठ स्मशानभूमीची दुरावस्था. स्मशानभूमीची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांचा इशारा. परभणीत महेश नवमी उत्साहात साजरी. कार्यक्रमात बॅडमिंटन स्पर्धा, रक्तदान शिबिराचं आयोजन. विविध उपक्रमांचं देखील आयोजन. यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यातील 9 लेआउट रद्द. कर्ज काढून प्लॉट खरेदी केलेल्या नागरिक आर्थिक संकटात. शासनाकडे चौकशीची प्लॉट धारकांची मागणी. पुण्यात रात्री उशिरापर्यंत पब बार सुरू राहिल्यास पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा. अमरावतीतील दर्यापूर तालुक्यात अभिनव पद्धतीने लग्न सोहळा पार. सोहळ्यात नवदाम्पत्यांसह 340 वराडींनी केलं रक्तदान. 11 शेतकऱ्यांना लग्नात भेट. नवरा नवरी बैलगाडीतून लग्नस्थळी दाखल.
पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यासाठी ब्रेक. पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले. नव्याने परवाना देणं पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे थांबवलं. नवी मुंबईत मनपाची अतिधोकादायक इमारतींवर कारवाई. इमारतींचं पाणी कनेक्शन केलं बंद. इमारत खाली करण्याचे निर्देश देऊनही रहिवासी इमारतीमध्ये वास्तव्य करत असल्याने पाणी कपातीची कारवाई. परभणीच्या पेठ बाभळगावच्या राणे कुटुंबियांची मानाची राजाची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रणेर कुटुंबियांचा मानाचा राजा अश्व सहभागी होणार. बुलढाण्यात नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटच्या खालून भुयारी मार्ग काढण्यास टेंडर मंजूर. नागरिकांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार. बीडमधील एकनाथ महाराज ट्रस्टमधील कारभाराच्या चौकशीची ग्रामस्थांची धर्मादाय आयुक्तांकडे मागणी. ट्रस्टमध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप. अंबरनाथमध्ये भर रस्त्यात 2 चोरट्यांकडून सिलेंडरच्या टेम्पोतून गॅस सिलेंडरची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून गुन्हा दाखल. अकोल्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचं आवाहन. ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घेतली मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट. भेटीत विविध प्रशासकीय आणि सामाजिक विषयांवर सकारात्मक संवाद. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. वृद्ध महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकांसाठी भाजपची रणनीती. मराठवाड्यातील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ते मंडळ अध्यक्षांपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं आयोजन. नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष बदलले. चंद्रशेखर पंचाक्षरी नवीन अध्यक्ष. कुंभमेळ्याची तयारी सुरू असतानाच पुरोहित संघात बदल. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप. सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार. भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आज नाशिक दौऱ्यावर. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळी दिली भेट. मुंबई पालिकेसाठी भाजपचा ॲक्शन प्लॅन ठरला. भाजपची मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या उपस्थितीत ठरली रणनीती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह राहण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. मुंबई नागपूर प्रवास आता होणार सुसाट. समृद्धी महामार्गावरील शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. कोल्हापुरात शासकीय दाखले नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी शहरात भाजपच्या वतीनं ठिकठिकाणी शिबिराचं आयोजन. लक्ष्मीपुरी मंडळात आयोजित शिबिरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट. परभणीत पूर्णा नगरपालिकेच्या करवाढी विरोधात वंचित बहुजन आघाडीचं जन आक्रोश मोर्चा. शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोर्चात सहभागी. परभणीच्या गंगाखेड आगारात 8 नव्या बस दाखल. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते बसचं लोकार्पण. सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. 20 जूनपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सिंधुदुर्गात बोलावून बैठक घेण्याची मागणी. अन्यथा 21 जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा. एलॉन मस्क यांचे वडील एरॉन मस्क यांनी अयोध्येत घेतलं रामलल्लाचं दर्शन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.